किशोर कुमार अभिनेता आणि गायक म्हणून लोकप्रिय होतेच, पण ते ऑल इन म्हणून कलाकार होते. सर्वोत्कृष्ट किशोर कुमार अशी त्यांची भन्नाट कामगिरी असणारे चित्रपट त्यांनी बनवले. आज आपण त्यांनी गायलेल्या एका मराठी गाण्याच्या निर्मितीचा एक गमतीदार किस्सा आज आपण पाहूया. बॉलिवूडचा बाप अभिनेता सोनं ते सोनं असं दमदार व्यक्तिमत्व असणारे अमिताभ बच्चन यांच्या अनेक सिनेमाला किशोर कुमार यांनी आवाज दिला. नंतर तोच आवाज आपल्या मराठी भाषेमध्ये गाजू लागला आणि अनेक लग्न समारंभात मिरवणुकीत किशोर कुमार यांची मराठी गाणी सुपर आणि दुपर हिट ठरली. किशोर कुमार यांना मात्र मराठी गाण्यासाठी कोणी विचारण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. ते केलं अभिनेता सचिन यांनी. 1986 साली सचिन गंमत जम्मत या सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त होते. यात अशोक सराफवर चित्रित होणाऱ्या अश्विनी ये ना गाण्यासाठी सचिन यांना एक वेगळाच प्रयोग करावासा वाटला. हे गाणं गाण्यासाठी आधी सचिन राहुल देव ब्रह्मन यांच्याकडे गेले, पण राहुल देव ब्रह्मन यांनी मी दुसऱ्यांच्या संगीत नियोजनाखाली गाणार नाही असे सांगून टाळले. मग सचिन किशोर कुमार यांना अप्रोच झाले. त्यानेही मराठी गाणे गायला नकार दिला, परंतु मात्र सचिन यांनी दादा यांना म्हणाले, दादा आप कई दिनों से महाराष्ट्र में रहते हो, क्या आपकी मराठी इतनी कठीण है? तेव्हा किशोर कुमार यांचं उत्तर कायम होतं, मी मराठी मी नाही गाऊंगा. मग काय, आपला सचिन दादाने शेवटचा हातार बाहेर काढलं आणि सचिन दादा किशोर कुमार यांना म्हणाले, दादा क्या आपको मराठी भाषा और उनके गाणे फालतू लगते हैं? त्यावर किशोर कुमार म्हणाले, अरे ना बाबा ना, तोबा तोबा, मी तो मराठी गाणों का बहुत बडा फॅन हूँ. असं म्हणत दादाने चक्क बाबूजींची देहाची चितुरी हे गाणं सचिनजींना गाऊन दाखवलं. मग काय, किशोर कुमार पुढे म्हणाले, मैं गा सकता हूँ लेकिन मराठी के ल और स ये दो अक्षर में ठीक से नहीं गा सकता. त्यावर सचिनजी म्हणाले, आपको तकलीफ देने वाले हे दो अक्षर नहीं होंगे, ऐसा गाना हम आपसे गवा के लेंगे. लगेचच मग काय, सचिन यांनी लोकप्रिय गीतकार शांताराम नांदगावकर यांना ल आणि स हे अक्षर कमी असणारे गाणे लिहायला सांगितले. नंतर मात्र अनुराधा पौडवाल सोबत किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत मराठीमध्ये सुपर आणि दुपारी ठरलं. हे गाणं सिनेमामध्ये अशोक सराफ आणि चारुशीला साबळेवर चित्रित केलं गेलेलं होतं. गीत ध्वनिमुद्रित होत असतानाच्या किशोर कुमार यांच्या गमती जमती टिपण्यासाठी त्यांचे चित्रीकरण झाले. असं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच झालं असावं. नंतर मात्र गंमत जम्मत हा सिनेमा तुफान यशस्वी ठरला. त्यातील किशोर कुमार यांनी गायलेले गीत अश्विनी ये ना हे गाणं आजही अनेकांच्या स्टेटसला गाजते आणि वाजते पण. एवढं हिट गाणं किशोर कुमार यांनी गाजवलं. पुढे सचिनने त्यांच्या भूताचा या चित्रपटातनं अगं हेमा माझ्या प्रेमा हा गोरा गोरा मुकडा ही गाणी किशोर कुमार यांच्या स्वरातनं गाऊन घेतली. अशी ही बनावणी या सिनेमातील हे गीत, ही दुनिया माया जार मनुजा जाग जरा हे गाणं सचिनला किशोर कुमार सोबत गायचं होतं, पण त्याआधीच किशोर कुमार यांनी अकाली एक्झिट घेतली. तरी पण केवळ 3 गाणे गाऊन किशोर कुमार यांनी मराठी रसिकांना देखील खुश केले, हे काही कमी नाही.